आपल्यासोबत डॉक्टर मांजरे साहेब आहे. डॉक्टर मांजरे साहेब, तुम्ही आता सगळं बघितलं, आंदोलन बघितलं आहे. काय आंदोलनाची दिशा कशी असली पाहिजे आणि तरुण कार्यकर्त्यांची भूमिका काय असली पाहिजे आणि तरुण शेतकऱ्याची सुद्धा भूमिका काय असली पाहिजे आणि बाणगंगाची काय भूमिका असली पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा सगळ्याला जय जिजाऊ, जय जवान, जय किसान. तरुण शेतकऱ्यांना माझं पहिलं आवाहन आहे की मित्रांनो, आपल्या जन्मदात्या बापापेक्षा नेत्याची किंमत करू नका. आपण आपल्या वडील जर रानातनं थकून बागून आलेले असतील तर तांब्याभर पाणी देत नाही, पण नेत्याच्या वाढदिवसाला आपण 300 मिलीलीटर रक्त काढून देतोय. ही पहिलं कुठंतरी थांबवा. आपल्या वडिलाची किंमत नेत्यापेक्षा मोठी करू नका. आणि अशी गावोगाव ही बांडगुळ जी तयार झाली ती ही कमेंट करणारी, ही सगळी बांडगुळ आहे, ती बाह्याच्या जीवावर जगते ती, आणि म्हणून ही ह्या पद्धतीच्या कमेंट करते ती. कारण त्यांचं जगणं बाह्याच्या जीवावर किंवा कुठल्याही नेत्याची बांडगुळ असतात प्रत्येकापाशी. असं काय कुणाच्या दावणीला बांधू नका. हे मराठा सेवा संघानं आपल्याला शिकवलंय, खेडकर साहेबांना शिकवलंय. आम्ही सगळे मराठा आरक्षण चळवळीतली कार्यकर्ते आहोत. आता खुल्ला सांगतो तुम्हाला. त्यामुळे आम्हाला इकत कुणी घेऊ शकत नाही. जरांगे पाटलाच्या तालमीत तयार झालेली ही यंत्रणा, आणि ही यंत्रणा फक्त भूम परांड्यातच नाही, वाशीत आहे, धाराशिव मध्ये आहे. आपल्या आंदोलनामुळे शेतकऱ्याच्या निविष्ठा 21 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला ह्या जिल्ह्यात. तुम्हाला आम्हाला बेनं देण्यासाठी जे पैसे दिले तर शासनानं आहे का किती जणांना माहिती? 16 अधिकारी निलंबित झालेत. त्यातले आंदोलनकर्ते आपलेच आहेत. आपल्या नावावरचा पैसा अधिकाऱ्यांनी खाल्लेला धाराशिवला. आणि पुढचं सांगतो, आसलकर सुद्धा जातोय. त्याच्या पुढचं सांगतो, भरणे मामा कृषी मंत्री आहे, त्याच्या भावाच्या स्वतःचं दुकान आहे शांताई नावाचं. 25,000 कट्टा युरिया त्या भरणे मामानं त्याच्या भावाला दिलाय. कुठल्या दुकानाला मिळतो का 25,000 कट्टा युरिया? एवढी प्रकरणं आपण जरी इथं गावात बसत असलो तरी आपल्याला पूर्ण राज्याचा सगळा लाखाजोखा ह्या माणसापाशी माहिती, ह्या माणसापाशी माहिती. त्यामुळे ह्या गोष्टी मुख्य ध्यानात घ्या. शेतकऱ्याचं आंदोलन असताना पक्षाची जोड फेकून द्या. कुणी तुमचं सावंत तुमचं भलं करीत नाही, मोठे तुमचं भलं करत नाही. ना सावंत तुमचा माझा बाप आहे, ना मोठे तुमचा माझा बाप आहे. तुमचा माझा बाप जन्मदाता बाप, आणि त्याच्यावरच वाट ठेवून चाला. कारण तो जन्मदाता तुम्हाला जाताना त्याची सगळी प्रॉपर्टी देऊन जातो. नेत्याची पोटं अजून भरलेली नाहीत, त्यांना अजून पुढच्या 10 पिढ्याची तयारी करून ठेवायची. त्यामुळे शेतकऱ्याचं जेव्हा जेव्हा आंदोलन असेल, कुठंही असू द्या, पक्ष चुलीत घाला, आपला चपला सोडून द्या आणि त्या आंदोलनाला सहकार्य करा. आता पीक विम्याचा विषय गायकवाड करायलाच का घ्यावा बाबा? आपलं काम नाही का तिथं? बघा, आपण पावसाळ्यात आपल्या नदीला किती पाणी होतं, नालगाव मध्ये किती जमिनी वाहून गेल्या, बोथऱ्यात किती जमिनी वाहून गेल्या, हेलिकॉप्टर मधनं माणसं काढली, खासदार पाण्यात उतरलं. मग मला सांगा, ही 3 आमदार आहेत आपले, सावंत सत्ताधारी आमदार आहेत. राहुल यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, पडलं. 1-2 महिने तरी पडल्याचं सुतक बाळगायचं, गेलं लगे सत्ताधारी गटात. विरोधात राहायलाच कुणी तयार नाही. पुन्हा 3रा आमदार ठाकूर साहेब आहेत, ती भाजपचं, ती बी सत्तेत आहेत. 3 आमदार आहेत ती, पण तिघाचा बी कुठं आवाज उठवलेला दिसत नाही पीक विम्याविषयी. म्हणजे ह्यांना तुमच्या माझ्या प्रश्नाची जाण आहे का? नाही, 100% नाही. दुधाची भेसळ सापडली, दुधाची ती व्यापारी गवले बुम मधले. मला सांगा, ह्यांनी कुणी आवाज उठवला का त्यांना अटक करा, काय करा म्हणून? म्हणजे ह्यांना तुमच्या माझं काही घेणं देणं आहे का? अरे बाबांनो, बियाणं चांगलं निवडा. ऊस लावताना 10 वेळा विचार करता, 10,001 लावू का 8,005 लावू का 86 का 265. मग निवडणुकीतलं बियाणं निवडताना सुद्धा चांगलं बियाणं निवडा. आणि जोपर्यंत तुम्ही चांगलं बियाणं निवडत नाही तोपर्यंत तुमचं उत्पन्न चांगलं होणार नाही. ह्याच्यासाठी मी इथं आवर्जून आलो. दुसरा मुद्दा, मी काल इथं येऊन गेलो बाणगंगेवर. मी 2-3 दिवस पडद्या मागचे माझे कार्यक्रम चालू होते. महाराजाला इकडून वाढायचो, बाह्याला इकडून वाढायचो, काही गोष्टी अशा चालू होत्या. इव्हन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करायला लागली लोक. मी रात्री 3 वाजून जाग असतोवर कोणाला फेस केले नावासहित सांगतो. मग त्यांना जेव्हा मी उत्तर दिले ती माघारी, तेव्हा ती गार बसली. तुमचं ते सोशल मीडियाचा भूमचा कार्यकर्ता, एक ईटचा एक कार्यकर्ता, पुन्हा ते आमचे राहुल भैया बनसोडे, त्यांच्या संग तर मी रात्री 3 वाजता तोंडलोय ह्याच विषयावर. आणि काही चांगली माणसंही आपल्याला राष्ट्रवादीमध्ये भेटली. त्या उदाहरणार्थ मनोज अंधारे, आपले पेट्रोल पंपवाले, त्यांनी बरंचसं सांधण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं आहे ते बी सांगावं लागेल, जे खरं आहे ते बोलावं लागेल. बरं बोलायचं काही कारण नाही. तर मला एवढंच सांगायचं की बाणगंगा कारखान्याचं आंदोलन आपण माघारी घेतलेलं नाही, आपण फक्त स्थगित केले.
आता त्यांना राग आलता भयाच्या दारापुढे गेले म्हणून. तुम्हाला सांगतो, बर्णे मामाच्या दारात आपल्या पोरांनी उपोषण केले, तेव्हा 16 अधिकारी निलंबित झाले. आतापर्यंत मी समर्थन केलं नाही भयाच्या दारात जाण्याचं, पण उद्याच्या 28 तारखेला जर पेमेंट जमा झालं नाही महाराज, तर उद्याचं आंदोलन भयाच्या दारात करायचं आणि शांततेत करायचं. कुणीही अपशब्द वापरायचा नाही, कारण शांतता ही आंदोलनाची ताकद आहे. तुम्ही जर ते आंदोलन हिंसक वळणाकडे नेलं तर आंदोलन राहत नाही, तुमच्या माझ्या हातात राहत नाही. एकदा भयाच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण स्थगित केले, दुसऱ्यांदा भयाच्या शब्दावर विश्वास ठेवून स्थगित केले, आता तिसऱ्यांदा जर ही तारीख ओलांडून जात असेल तर आपल्याला तिसरं आंदोलन भयाच्या दारात करायचं. ही जाहीर करून आपण इथनं निघलेलं बरं, कारण पुन्हा त्यांनी म्हणू नये की आमच्या दारात कशासाठी. बर्णे मामाच्या दारात केले आपण आंदोलन, लेखी दिले ना त्यांना. आणि पुन्हा भैयाने दुसऱ्यांदा दिले आपल्याला. पहिल्यांदा व्हिडिओवर सांगितलं होतं, आणि जर भैयामध्ये बोलले नसते मध्ये तर आपण भैयाला एवढं जबाबदार धरलं नसतं, कारण त्यांनी कारखाना दुसऱ्याला चालवायला दिलाय. त्यामुळे भैयाला कसं जबाबदार लय मोठं धरणार. त्यामुळे मी भैयाला म्हणलं त्या दिवशी की भैया साहेब, तुम्ही येऊन उपोषणाच्या ठिकाणी बसा. तुम्ही जर बसलात तर तुम्हाला कोणीच ट्रोल करणार नाही, पण तुम्ही डायरेक्टर लोकांना पाठवताय ते नुसतंच आपल्या पत्रिकेवर लिहितात, संचालक बाणगंगा सहकारी साखर कारखाना. अरे तुला एका शेतकऱ्याचं बिल दे म्हणलं तर खिशात हात जाईल. गाडी कार्यकर्त्याची त्याच्यावर बसून जातोय, आणि एकाला जर विचारलं आर्थिक हितसंबंध कोण बघतंय बाबा, एकाला नाही. बाहेर सोडलं तर कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही. म्हणजे मी चापचित होतो काल मास सगळं कोण कोण काय 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 बोलतंय बाबा. झालंय, हे चांगलं झालंय. आंदोलन आपण स्थगित केलंय. भैया असं काय निगरगट्ट मनाचा माणूस नाही, कारण मी त्यांच्या विरोधात काम केलं, पण कधीही त्या माणसानं आम्हाला सुटकी वागणूक दिलेली नाही. वा विरोधक आहे म्हणून खोटे गुन्हे दाखल करा, कुठंतरी अडकवा, ह्या विचाराचा भैया माणूस नाही. जरी आम्ही विरोधक होतो त्यांचे पूर्वी, आता काय आम्ही ते कोणाचेच विरोधक राहिलो नाही. आम्ही जरांगे पाटील समर्थक राहिलो, आता आम्ही सगळ्याचे विरोधक झालो. सावताची बी माणसं आमच्या अंगावर, भैयाची बी आमच्या अंगावर, आमच्या अंगावर. शेतकरी सामान्य आपल्या बरोबर आणि शेतकऱ्याबरोबर आम्ही, आणि आम्ही निवडणुकीला उभारलो की आमची डिपॉझिट. असं काय करू नका बाबा. त्याच्या पुढलं गंमत सांगतो हसण्यासारखी. काल परंड्याहून काही आमदारांनी पत्र दिली, प्रेसला छापली ती बरं का. पत्र प्रेसवाली किती म्हणजे आता शब्द बोलत नाही, पण ध्यानात घ्या, सगळ्या पेपरच्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. ठाकूरांनी पत्र दिलं त्या विखे पाटलाला की बार्शी उपसा सिंचनचं पाणी चांदणीत सोडा. बाह्यांनी पत्र दिलं विखे पाटलाला, विखे पाटील बार्शी उपसा सिंचनचं पाणी चांदणीत सोडा. बर ठीक आहे, सोडू बुवा, तुमचं म्हणणं ऐकलं. अजून चांदणीत ठिपका यायचा, त्याच्या आधी सगळ्या पेपरवाल्यांनी बातम्या लिहून बेजार चांदणीत थेंब आलेलं नाही. आता त्याच्या पुल्ली गंमत आहे का. काल राजाभाऊचं स्टेटमेंट आले, राजाभाऊ पाणी बार्शी उपसा सिंचन मधलं उचलणार आहे, बार्शी शहराला देणार आहे, पण चांदणीत न येताच देणार आहे. आता काय करायचं, ह्या पेपरवाल्यांनी छापलेल्याचं काय करायचं. नाही का त्या पोरांचे संडास पुसायला ती पेपर वापरायला. ही पत्रकार सुद्धा जबाबदारी आहे. मी बोललोय पत्रकाराला की लगा काम तरी होऊ द्या, तुम्हाला पाकिट मिळालं की तुम्ही काय बी छापता. हा, आम्ही इथं उन्हातानात कार्यकर्ते बसल्यात, ह्यांची बातमी द्यायची तर तुम्हाला जीवावर येते, कारण आम्ही पैसे देऊ शकत नाही. कुठले द्यायचे पैसे. त्यामुळे पत्रकारिता सुद्धा विकलेले मित्रांनो, न्यायालय विकलेले. की काँग्रेसचा काळबाळा बनायची पाळी आली. मी शिवसेनेचा माणूस आहे, उपतालुका प्रमुख म्हणून काम केले. ती काँग्रेसवाली निदान झाडाचा आंब काढून नेत होती, ही कडू आखत झाड मुळा म्हणजे कुठंतरी हे बी जाणार. एवढा आपली झाली त्या ओमराजेंनी तिथं माणसं बाजूला काढल्यात. तिन्हीच्या तिन्ही आमदार आपल्याकडे सत्तेत आहेत, तरी आपल्याला पिके मिळत वगळलं. एवढी अतिवृष्टी रेकॉर्ड लिहून, हेलिकॉप्टर येऊन, आणि ओमराजे कुठेतरी विरोध करते म्हणून आम्ही त्याला निवडून दिलं. त्याला बी इकडे राहवलं नाही, ते बी गेलं सत्तेत. आता कोण आता राहिलं नाही. डॉक्टर साहेब, आता ठीक आहे, विचारलं होतं आपण. आता फक्त आंदोलक करत्याला तुम्ही काय विनंती कराल. आपण 28 तारखेपर्यंत आंदोलन करताना मी एक सांगतो, शांतता हे सगळ्यात मोठं हत्यार आहे, संयम हे त्याच्याहून मोठं हत्यार आहे. त्याच्यामुळे आपण शांतता, संयम आणि करेक्ट कार्यक्रम या त्रिसूत्रीवर आपण जाऊया. कुणीही आपण अपशब्द कुणाला बोलू नये, आणि 28 तारखेपर्यंत आपण आंदोलन स्थगित केलंय, थांबवलेलं नाही, एवढीच विनंती करतो.